Hi, welcome back to my channel and thank you for watching my videos. Last was the recipe vlog. Today I'm going to do a small book reading for you all. जसं मी माझ्या फर्स्ट इंट्रोडक्टरी ब्लॉगमध्ये म्हटलं होतं की मी तुमच्याबरोबर माझे सगळे एक्सपिरियन्सेस शेअर करणार आहे. बिंग अ मराठी मुलगी, बिंग फ्रॉम अ महाराष्ट्रीयन बॅकग्राऊंड, आणि द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ इट इज लिटरेचर, जे लहानपणापासून आम्ही वाचत आलो आहे, शाळेपासून जे आम्ही शिकत आलो आहे. सो वेन इट कम्स टू मराठी लिटरेचर, माय फेवरेट ऑथर इज पु ल देशपांडे. मला पुलंचे पुस्तकं खूप आवडतात. इट्स लाईक म्हणजे जेव्हा पण तुमचा मूड डाऊन असेल तेव्हा जसं मोस्ट ऑफ अस जस्ट स्विच ऑन टू फ्रेंड्स आणि ते बघतो आणि मूड जसा एकदम रिफ्रेश होऊन जातो. यू फॉरगेट अबाउट ऑल द वरीज. तसंच माझ्यासाठी काइंड ऑफ पुलंच्या पुस्तकांबद्दल आहे. सो जेव्हा मला डाऊन वाटतं तेव्हा मी आय गो बॅक टू पुलंची पुस्तकं, त्यांची नाटकं. सो असामी इज माय फेवरेट प्ले, जो मी खूपदा रीरन केला आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त पुस्तकांमध्ये म्हणाल तर बरीच फेवरेट पुस्तकं आहेत, पण त्यातलं एक जे आहे जे मला खूप आवडतं, जे मी रिसेंटली लॉकडाऊनमध्ये सुद्धा खूपदा वाचले, आणि ते आहे व्यक्ती आणि वल्ली. सो हे ते बुक आहे. यात बरेचसे कॅरेक्टर्स आहेत. लाईक तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना कदाचित माहिती पण असेल की नारायण, हरितात्या, नामू परीट, सखाराम गटणे, मग अंतू बर्वा हे खूप फेमस कॅरेक्टर आहे या पुस्तकातलं. देन ते चौकोनी कुटुंब हे एक चॅप्टर आहे यातला, जो मला खूप आवडतो. समहाव इट्स अबाउट अ परफेक्ट फॅमिली, आणि इट्स जस्ट नाईस. इट्स जस्ट different to read that chapter, the experience that you go through when you go with the main character of this book. आणि सो पुलंनी वेगवेगळ्या त्यांच्या आयुष्यात त्यांनी पाहिलेल्या वेगवेगळ्या व्यक्तींबद्दल आणि त्यांच्या पर्सनॅलिटीजबद्दल हे लिहून ठेवलेलं आहे. मी एवढंच म्हणेन की हे पुस्तक जस्ट रिफ्रेशिंग आहे वाचण्यासाठी, आणि तुम्हाला एक वेगळा दृष्टिकोन देतं, पर्स्पेक्टिव्ह देतो टुवर्ड्स लुकिंग ॲट पीपल अराउंड यू. आणि इट्स अ नाईस एक्सपिरियन्स. इट्स अ कामिंग, नाईस, कम्फर्टिंग एक्सपिरियन्स. सो लेट्स स्टार्ट. मी जे पहिलं कॅरेक्टर आहे तेच वाचेन, नारायण, कारण मला वाटतं की हे एक असं वेगळं, थोडंसं फनी कॅरेक्टर आहे, छान कॅरेक्टर आहे, आणि मला पर्सनली हे खूप आवडतं. नारायण, पानाचं तबक कुठे आहे? नारायण, मंगळसूत्र येणार आहे ना वेळेवर? नारायण, बँडवाले अजून नाही आले, काय हे? नारायण, गुलाब पाण्याची बाटली फुटली. नारू काका, चड्डीची नाडी बांध ना. नारू भाऊजी, ही एवढी नट ठेवून द्या तुमच्याजवळ, रात्री वरातीच्या वेळी घेईन मी मागून. नार्या लेका, वर चहा नाही आला अजून, व्याही पेटलाय. नारबा, पटकन 3 टांगे सांगा. 50 ठिकाणाहून 50 तऱ्हेचे हुकूम येतात, आणि लग्नाच्या मांडवात हा नारायण हे हल्ले अत्यंत शिताफीने परत करीत उभा राहतो. नारायण हा एक सार्वजनिक नमुना आहे. हा नमुना प्रत्येक कुटुंबात असतो. कुठल्याही मंगल कार्याला स्वयंसेवकगिरी हा जन्मसिद्ध हक्क असलेला हा प्रत्येकाचा कुठून ना कुठून तरी नाते लागणारा नातलग घरात कार्य निघाले की कसा वेळेवर टपकतो. ज्या दिवशी मुलगी पाहायला म्हणून मंडळी येतात, मंडळी म्हणजे मुलीचे आईबाप, दूरचे काका. हे काका दूरचे असून नेमके या वेळेला इतक्या जवळचे कसे होतात, हे एक न सुटलेलं कौटुंबिक कोडं आहे. नवरा, मुलगा आणि मुलाचा मित्र. ह्या मंडळीत 8-9 वर्षांची एखादी जादा चुणचुणीत मुलगीही असते.
आणि मग तिच्या हुशारीचे मुलीकडली मंडळी बरेच कौतुकही करतात. मुलीचा बाप मुलाच्या बापाशी बोलत असतो. नवरा मुलगा गप्पच असतो. नवऱ्या मुलाचा मित्र समोरच्या बिराडातून सरासा पडदा बाजूला करून पाहणाऱ्या चेहऱ्यावर नजर ठेवून असतो. आतल्या बाजूला भावी विहिणी आपापल्या घराण्यांची सरळ वळणे एकमेकीवर ठसवीत असतात. मुलगी अगर मुलगा सरळ वर्णाची अगर वर्णाचा कसा असतो कोण जाणे, कारण वळण म्हटल्यावर ते सरळ कसे असणार. भूमितीला बुचकळ्यात ढकलणारी ही सरळ वर्णाची आडवळणी व्याख्या आहे. नवरी मुलगी नम्रतेची पराकाष्ठा करीत बसलेली असते. हा अनुभव मलाही आहे बरं का. तिच्या कपाळावरचे घर्मबिंदू टिपण्यात तिच्या बहिणी व मैत्रिणी दंग असतात. घर्मबिंदू म्हणजे घाम. आणि ती 8-9 वर्षांची चुणचुणीत कल्पना, अर्पिता किंवा कपर्दिका असल्या चालू फॅशनच्या नावाची मुलगी कपाट उघडून त्यातल्या पुस्तकात डोके खुपसून अगं बाई वाचायची इतकी का आवड आहे हे कौतुक ऐकत बसलेली असते. कपर्दिका काय नाव असावं माहित नाही. अगं बाई हां, ती चहा नको म्हणते, बिस्किटाला हात लावत नाही, लाडू मला नाही आवडत म्हणते. ऐकून स्वतःचे बरेचसे कौतुक करून घेते. कार्टीचे एक ठेवून द्यावी असा एक विचार मुलीच्या आईच्या डोक्यात येतो आणि भारीच लाडोबा करून ठेवलेला दिसतोय हा विचार नवऱ्या मुलीलाही शिवून जातो. एकूण ही सर्व मंडळी निरनिराळ्या विचारात दंग असता एका इसमाकडे मात्र त्यावेळी कोणाचेच विशेष लक्ष जात नाही. सुरुवातीला मुलीच्या बापाने हा आमचा नारायण एवढीच माफक ओळख करून दिलेली असते. आणि नारायण ही संस्था याहून अधिक योग्यतेची असते असंही नाही. नारायण ही काय वस्तू आहे हे मांड उभा राहिल्याशिवाय कळू शकत नाही. हे सर्व नारायण लोक 2 खिशांचा खाकी सदरा घालतात. खाली मळकट पण काचा मारलेले धोतर नेसतात. मागल्या बाजूने मुलाण्याच्या कोंबड्या ठेवायच्या पेटाऱ्यासारखा यांचा धोतराचा सायकलच्या सीटमध्ये अडकून निसटून बोंगा झालेला असतो. धोतराची कमाल मर्यादा गुडघ्याखाली 4-5 बोटे गेलेली असते. डोक्याला ब्राऊन टोपी असते. खाकी, ब्राऊन वगैरे मळखाऊ रंग नारायण लोकांना फार आवडतात. वाहन घेताना कशी होती हे सांगणे मुश्किल असते, कारण तिचा अंगठा, वादी, पट्टा, हील सगळे काही बदलत कायापालट होत आलेला असतो. परंतु उजव्या पायाचा अंगठा उडालेला असला म्हणजे नारायणाला विशेष शोभा येते. आमचा नारायण सहसा कोट घालीत नाही. एकदा स्वतःच्या लग्नात, एकदा दुसऱ्यासाठी मुलगी पाहायला जाताना आणि एकदा म्युन्सिपाल्टीत चिकटवून घेतलेल्या सदुभाऊंना कचेरीत भेटायला गेला त्यावेळी त्याने कोट घातलेला असतो. घरोघरचे नारायण कोट असा सणासुदीलाच घालतात. कोटाच्या कॉलरला मात्र ते न चुकता सेफ्टी पिन लावतात. ही दात कोरायला अगर वेळ प्रसंगी कोणाच्या पायात काटा रुतला तर काढायला उपयोगी पडते. खाकी सदराच्या मात्र 2ही खिशात डायऱ्या, रेल्वेचे टाइम टेबल, प्रसंगी छोटेसे पंचांग देखील असते. मुलगी पसंत झाली, हुंडा, करणी, मानपानाचे बसल्या बैठकीला जमले की मुहूर्ताची बोलणी सुरू होतात आणि नेमके गाडे पंचांगावर अडते. आणि इथे नारायण पुढे सरसावतो. हे पंचांग. नारायण कोटाच्या खिशातनं पंचांग गाडीत पुढे देतो. वा, कृतज्ञ चेहऱ्याने वधूपिता नारायणाकडे पाहतो. इथून नारायणाची किंमत लोकांना कळायला लागते. आतल्या बायकाही प्रसंगवादाने नारायणाचे कौतुक केल्याच्या चेहऱ्याने पाहतात. नारायणाचे कुठेच लक्ष नसते. इथून त्याची चक्रे सुरू होतात. एकदा मुहूर्त ठरला की लग्न लावून वरात निघेपर्यंत नारायणाशिवाय पान हलत नाही. आता 4ही दिशांनी त्याच्यावर जबाबदाऱ्या पडत असतात आणि नारायण त्यांना तोंड देत असतो. प्रत्येक गोष्टीत नारायणाला घ्यावं बरोबर असा सर्वांकडून आग्रह होत असतो.
मी सांगतो तुम्हाला, शालू भडसावळ्यांच्या दुकाना इतके स्वस्त कुठेही मिळणार नाहीत. सुमारे 8-9 निरनिराळ्या वयांच्या आणि आकारांच्या बायकांसह नारायण खरेदीला निघतो. 7-8 पिशव्या त्याच्याच हातात असतात. एका बाईबरोबर कापड खरेदी करणे म्हणजे मनशांतीची कसोटी असते. पण नारायण 8 बायकांसमवेत निर्धास्तपणे निरनिराळ्या दुकानांच्या पायऱ्यांची चढउतार अत्यंत उत्साहाने करू शकतो. त्यातून त्यांना बसमध्ये आपण क्यूच्या शेवटी राहून चढवणे उतरवणे ही स्वतंत्र कर्तबगारी असते. पण नारायणाला त्याची पर्वा नाही. आता त्याच्या डोक्याने लग्न घेतले आहे. कचेरीत त्याचे लक्ष नाही. तिथे क्वचितच लक्ष असते, परंतु ती उणीव हेड क्लर्कच्या घरी उत्तम चक्का पुरवणे, मटार वाहून नेणे इत्यादी कामांनी भरून निघते. एखाद्याच्या अंगात खून चढतो तसे नारायणाच्या अंगात लग्न चढते. काकू, माझं ऐका. महेश्वरी लुगड्यांचा स्टॉक इथल्यापेक्षा द्रौपदी वस्त्र भांडारात चांगला आहे. इथे फक्त तुम्ही खण निवडा. मालकाच्या तोंडासमोर ही वाक्य बोलायचे त्याला धैर्य आहे. बाहोरी आळीपासून लोणार आळीपर्यंत पुण्यात कोठे काय मिळते याची नारायण ही खाकी शर्ट, धोतर, ब्राऊन टोपी घातलेली चालती बोलती जंत्री आहे. जंत्री म्हणजे येल्लो पेजेस, जस्ट आयल असं काहीतरी असावं. बरं बाबा. काकू शरण चिठ्ठी देतात. मामी, काकूंना खण पाहू दे. तोपर्यंत नरहर शेठच्या दुकानात जाऊन मंगळसूत्राचे नमुने बघून घेऊ. हो, आणि अंगठीचंही माप आणलंय जावई बुवांच्या. अंगठी नरहर शेठकडे नको, रामलाल लखनमलकडे अंगठी टाकू. मी काल बोललोय त्याला, आज माप टाकलं की पुढल्या सोमवारी अंगठी. सोनं पुढल्या 3 दिवसात वाढतंय, तेही त्याला ठाऊक आहे. आज सोन्याची खरेदी होऊ द्या. चला. निमूटपणे मामी आणि भाचीच्या लग्नासाठी आलेल्या बेळगावच्या मावशी नारायणामागून निघतात. गल्ली बोळातून वाट काढीत त्यांना नरहर शेटजींच्या दुकानी नारायण नेतो. अंगठीचंही इथंच म्हणत होते. अशासारखी कुजबूज करण्याचा मामी प्रयत्न करतात, पण नारायण ऐकायला तयार नाही. मी सांगतो ऐका. नरहर शेठ, मंगळसूत्र केव्हा न्यायला येऊ? 4-5 दिवसात या. हे असं अर्धवट नको. नक्की तारीख सांगा. मला 17 हेलपाटे मारायला सवड नाही. नारायण सोनारदादांना सणसणीत दम भरतो. एरवी त्याला कुत्र्याला देखील हाड म्हणायची ताकद नसते, पण इथे अपील नाही. आता लग्न उभे राहिले आहे आणि ते यथास्थित पार पाडणे हे त्याचे कर्तव्य आहे. त्याच्यावर जबाबदारी आहे. गेल्या 4 दिवसात दाढीला सवड नाही त्याला. 4 तांबे अंगावर टाकून सटकतो तो हल्ली. मंगळसूत्राची ऑर्डर दिल्यावर मोर्चा परत कापड दुकानी येतो. तिथे अजून मनासारखे खण सापडलेले नाही. नारायण डगमगत नाही. काकू, मी सांगतो. हे घ्या 25. ह्यातले निवडा 8. हे 4 जरीचे. हा मुलीच्या सासूला होईल. पण गर्भरेशमी असता तर? काय करायचंय म्हातारीला गर्भरेशमी? सर्व बायका शत्रू पक्षाच्या पुढारी बाईची चेष्टा ऐकून मनसोक्त हसतात. झालं. हे साधे घेऊन ठेवा. एक 12 काय करायचे आहे? काकू शंका काढतात. लागलात. लग्न आहे सोमवारी. त्या दिवशी बाजार बंद. आयत्या वेळी खण काय, सुतळी मिळायच्या नाहीत विधभर. नारायणाच्या दूरदर्शी धोरणाचे कौतुक होतं. हे बरी खरं हो. कापड चोपडाच्या खरेदीला आलेल्या घोळक्यातील एक आत्या उद्गारते. आमच्या वारूच्या लग्नात आठवतं ना रे नारू? विहेणबाई आयत्या वेळी अडून बसल्या. नवऱ्या मुलाला हात रुमाल हवेत म्हणून. सगळा बाजार बंद. मग नारायणानंच आणले बाई कुठूनचे. नारायण फुलतो. कॅम्पापर्यंत सायकल हाणीत गेलो आणि डझनाचं बाक्स आणून आदळला मी वारूच्या नवऱ्या पुढे. पूस म्हटलं, लेका किती नाक पुसतोस ह्या हात रुमालांनी ते. तसा डरत नाही, पण मी म्हणतो आधीपासूनच तयारी हवी.
काय गुजामावशी? गुजामावशी आपलेही मत अगदी नारायणासारखेच आहे असे सांगतात आणि 12 खणांची ऐत्या वेळी अडीनडीला असू द्या म्हणून खरेदी होते. खरंच बाई, पंचे घ्यायला हवे होते. पंचांचं मी बघतो, तुम्हीही बायकांची खरेदी पहा. हा, खण झाले, शालू झाले, आता आहेराची लुगडी. चला पळसुले आणि मंडळी. पळसुल्याकडे का जायचं? मी म्हणत होते जाता जाता सळमळकरांच्या दुकानी जाऊ. सरलच्या लग्नात तिथनच घेतली होती लुगडी. त्यावेळी थोरले सरमळकर जिवंत होते मामी. 4 वर्षांपूर्वी वारले ते. चिरंजीवांनी धंद्याचा चुथडा केला. आता काय आहे आता आहे काय त्यांच्या दुकानात? पोलक्याची छिट देखील नाहीत धड. एकूण नारायणाला फक्त दुकानांचीच माहिती आहे असं नाही, त्याला दुकानदारांची आर्थिक कौटुंबिक परिस्थितीही ठाऊक असते. बरं, अत्तरदाणी आणि चांदीचं ताटणवादी. मामींना यापुढील वाक्य पुरेही न करू देता नारायण ओरडतो, चांदीचा माल शेवटी पाहू, आधी कापड चोपडाचं बघा. नमस्कार. पळसुले आणि मंडळी कापडाचे व्यापारी आमचे दुकान इंदुरी, महेश्वरी इत्यादी यांना उद्देशून केलेलं असतं. नमस्कार, या नारायणाला. काकू मामी पटापट पाहून घ्या लुगडी. नारायण कंपनी कमांडरच्या थाटात हुकूम सोडतो. अरे ह्यांना लुगडी दाखवा. आमच्या मामे बहिणीचं लग्न आहे. हो का? पळसुले आणि मंडळी अगत्य दाखवतात. तुमचे मामा म्हणजे भाऊसाहेब पेंडसे, रिटायर्ड सब डिव्हिजनल ऑफिसर. बरं, त्यांच्या का मुलीचं लग्न? वास्तविक पळसुले आणि मंडळींच्या लक्षात कोण भाऊसाहेब, काय भाऊसाहेब काहीही आलेले नाही. पण अरे माधव, त्यांना तो परवा नवा नागपुरी स्टाक आलाय तो दाखव, असे सांगून पळसुले आणि मंडळी अगत्य फुगवतात. बायका या नारायणाची जाईल तिथे ओळख ह्या कौतुकित चेहऱ्याने नारायणाकडे पाहतात. नारायण पळसुले आणि मंडळींकडून तपकिरीची डबी घेऊन चिमूटभर तपकीर कोंबून आपली सलगी सिद्ध करतो. शालू बिलूची झाली खरेदी? होते. नारायण पलीकडल्या दुकानात शालू खरेदी केल्याची दाद लागू देत नाही. तात्पर्य खरेदी संपते आणि निमंत्रण पत्रिकांचा विचार सुरू होतो. हिंदी, मराठी आणि इंग्रजी अशा 3ही भाषांमधून पत्रिका काढायचे असे ठरते. आता बऱ्याच अजून गोष्टी झाल्या, बरीच अजून कामं केली. लग्नाच्या दिवशी तर नारायण सगळीकडे पळतोय. सगळे त्याला काही ना काहीतरी सांगताय, अशी त्याची एकूण स्थिती असते. म्हणजे काय, त्याच्याशिवाय कोणाचंही पान हलत नाही, कारण त्याने सगळंच आपल्या अंगावर घेतलेलं असतं आणि लग्नात जी गडबड उडते, सगळ्यांचं सगळं चुकतं, त्यात ह्याला असतो एक्सपिरियन्स. त्यामुळे हा सगळ्यांचं सगळं सॉल्व्ह करून नेतो. सो मध्ये अजून बऱ्याच गोष्टी होतात. ॲक्च्युअल लग्न होतं. लग्नाच्या वेळी तर नारायण म्हणजे सुपर हिरोच. ते काही कमी पडलं की कोण ओरडणार? नारायण. मग नारायण येणार आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. जसं प्रफुल्ल म्हणतो ना, ह्यांचा मैं हूं ना, तसं नारायण म्हणतो मैं हूं ना. बस, आणखी काय ते तुम्ही वाचाच. आता मी जाते का शेवटच्या भागावर. आता तो वरातीच्या नादात आहे. फुलांनी मढवलेली मोटार स्वतः जाऊन तो घेऊन येतो. बँडवाल्यांना चांगली गाणी वाजवण्याची धमकीही देतो. रात्री 11-12च्या सुमाराला वरात निघते. नवरी मुलगी नारायणाचीच मामे बहीण नारायणाला वाकून नमस्कार करते. इथे मात्र गेले कित्येक दिवस इकडे धाव तिकडे धाव करणाऱ्या हनुमंतासारखा भीमरूपी महारुद्र झालेल्या नारायणाचे हृदय भरून येते. वधूवेशात नटलेली सुमी एवढीशी होती कार्टी. माझ्या अंगाखांद्यावर खेळली, वाढली. माझ्या हाताने नेऊन बालक मंदिरात बसवली होती हिला. आता चालली नवऱ्याच्या घरी. वरून अवसान आणून नारायण म्हणतो, सुमे मजेत राहा बरं. वसंतराव, अशी मुलगी मिळाली नसती तुम्हाला. आय एम द नोईंग हर चाइल्डहुड.
भावना आवरायला नारायणाला इंग्रजीचा आधार घ्यावा लागतो. सदैव नाकाच्या मध्यभागी उतरलेला चष्मात साधा वर करण्याचं निमित्त करून नारायण डोळे पुसतो. भाऊसाहेबही विरघळतात. वरात जाते. नारायण मांडवातल्या एका कोचावर अंगाची मुटकुळी करून गाढ झोपतो. वरातीतली मंडळी 1:30ला परततात. कोचावर मुटकुळी करून झोपलेल्या नारायणाकडे कोणाचेही लक्ष जात नाही. फक्त नारायणाची बायको आत जाते. पिशवीतून 10 ठिगळे जोडलेले पांघरूण काढते आणि हळूच कोचावर झोपलेल्या नारायणाच्या अंगावर टाकून पुन्हा आतल्या बायकात येऊन मिसळते. समोरच एका बाजूला गोधडीवर नारायणाचे किरटे पोत झोपलेले असते. त्याच्या बाळमुठीत सकाळी दिलेला बुंदीचा लाडू काळा कभिन्न झालेला असतो. मांडवात आता फक्त एका कोचावर नारायण आणि लांब दुसऱ्या टोकाला मांडववाल्याचा नोकर घोरत असतात. बाकी सर्वत्र सामसूम असते. कसा वाटला नारायण? मस्त होता ना? म्हणजे पुस्तक आणि ज्या प्रकारे लिहिलंय असं आपण सुद्धा त्या मंडळींमधलेच एक होऊन जातो, नाही का? तुम्हाला आवडलं असेल तर नक्की हे पुस्तक घ्या, किंवा तुम्ही ई-बुक वाचू शकता, किंवा आजकाल ऑडिओ बुक्स येतात तेही तुम्ही ट्राय करू शकता. पण मला वाटतं एकदा तरी तुम्ही नक्की या पुस्तकाला ट्राय करा. एकदा तरी नक्की तुम्ही हे पुस्तक वाचा. तुम्हाला खरंच खूप छान वाटेल. नेक्स्ट टाईम मे बी एखादं दुसरं कॅरेक्टर मी तुम्हाला वाचून दाखवेन. आणि तोपर्यंत खूप सारी पुस्तकं वाचत राहा. लॉकडाऊन आहे, आय नो घरी बोर होत असेल, तर तोपर्यंत लॉकडाऊन आहे, घरी बसून आहात, तर ऑफकोर्स तुम्ही पुस्तकं वाचू शकता. आणि तुम्ही ते सगळं करू शकता जे एरवी ट्रॅव्हलिंगमध्ये आणि ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे तुम्ही करू शकत नव्हता. सो लॉकडाऊनला एन्जॉय करायला ट्राय करा. कदाचित असा वेळ परत येणार नाही आणि मग आपण हाच निवांत वेळ मिस करू. सो thank you so much for watching my vlog. If you like, then please like the vlog. If you really want to share something, do comment. तुम्हाला एखादं दुसरं बुक मी वाचायला हवं आहे तर तुम्ही तेही मला सांगू शकता. And if you really liked, then do subscribe my channel. Thank you so much. See you next time. Bye.